आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगात सुरू आहेत। मुंबईमध्ये गिरगावात गॅस सिलेंडरवरनं मात्र मराठी विरुद्ध जैन असा वाद निर्माण होऊ शकतोय। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या ओली सणासाठी 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 गॅस सिलेंडर द्यावे अशी मागणी केली आहे। त्यामुळे गिरगावातील सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र आलेत। गॅस एजन्सीने जर असे सिलेंडर पुरवले तर आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे। गॅस सिलेंडरचा नाद मराठी जैन वादापर्यंत। जैन मंदिराच्या सिलेंडरसाठी मंत्री लोढांचा पुढाकार। जैन मंदिरांनाच मदत का, आम्ही गिरगावकर संस्थेचा सवाल। कोणत्याही धार्मिक कार्यासाठी पुढाकार, लोढांचं स्पष्टीकरण। सध्या सिलेंडर पेट्रोलसाठीच्या ह्या रांगा महाराष्ट्रात सगळीकडे दिसतायत। अमेरिका इराण युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसतायत। LPG आणि LNG पुरवठ्यासाठी भारताला पश्चिम आशियावर सर्वाधिक अवलंबून राहावं लागतंय। युद्धाचा सर्वाधिक फटका भारताला होणाऱ्या LPG आणि LNG पुरवठ्याला बसलेला आहे। त्यामुळे मुंबईतील हजारो व्यवसाय संकटात आलेत। सामान्यांना गॅस सिलेंडर सहज उपलब्ध होत नसल्यानं त्यांची ही पंचायत झाली आहे। मुंबईत गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यानं सिलेंडरसाठीच्या अशा रांगा पाहायला मिळतायत। गॅस टंचाईची झळ सामान्य नागरिकांना बसत असताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या एका पुढाकारानं नवा वाद निर्माण झालाय। जैन मंदिरांना गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला, त्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे। गॅस टंचाईमुळे जैन मंदिरामध्ये प्रसाद, खाद्यपदार्थ बनवणं अवघड। समस्येची मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घेतली दखल। जैन संघाला पत्र पाठवत गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याची तयारी। ओली सणासाठी सिलेंडर हवा असल्यास वैयक्तिक फोन नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन। मुंबईत सामान्य नागरिक भरडले जात असताना लोढा यांनी केवळ जैन मंदिरांनाच खास मदत करण्याचा निर्णय घेतल्यानं नागरिक सध्या संतापलेत। लोढा फक्त जैन समाजाचेच आहेत का, त्यांना इतर सामान्य लोकांशी काही देणं घेणं नाही का, असा सवाल आम्ही गिरगावकर संस्थेकडून उपस्थित करण्यात आलाय। तुमचा जर काही सण असेल त्याला देखील आम्ही सिलेंडर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू। ती पण आमची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी बनते आम्ही आमदार म्हणून। तर एका समुदायाकरता जर काम करत असेल तर ह्या आमदार जैन समुदायाचे आहेत, मलबार हिलचे आहेत का कुठल्या तरी, त्यांनी त्यांना पहिलं स्पष्ट करावं त्याचं। जर्मन प्राईड नावाच्या सोसायटीला मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्र दिलं। त्या सोसायटीच्या बाहेर आम्ही आंदोलन केलं। आम्ही सर्व वितरकांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही फक्त विशिष्ट समुदायाला जर गॅस सिलेंडर उपलब्ध करून देणार असाल तर मनसे टाईलने आम्ही खळखट्याक आंदोलन करू। आमचे मराठी सण झाले, गुढीपाडवा, परत आपल्या शिवजयंती, रामनवमी, ह्या सगळे सण झाले। त्या सणाला त्यांनी कधी आवाज उठवला नाही। त्यांनी वास्तविक सांगायला पाहिजे होतं की तुम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टी करताय तर तुम्ही माझ्याकडे तुमच्या सणासाठी या, फक्त जैन समाजाच्या सणासाठी का या? म्हणजे जातीवाचक गुन्हे नोंदवत आहेत, जातीवाचक। मग ह्यांच्यावर कुठला गुन्हा नोंदवायचा आता? मुंबईकरांकडून घेण्यात आलेला आक्षेप मंगल प्रभात लोढा यांनी फेटाळलाय। धार्मिक कार्यासाठी लागणारा गॅस सामान्य कोट्यातून उपलब्ध होत नाही। माझ्या विधानसभा क्षेत्रात कोणालाही धार्मिक कामासाठी गॅसची आवश्यकता असल्यास त्यासाठी नक्की प्रयत्न करेन। काही व्यक्ती राजकीय हेतून अफवा पसरवत आहेत, ही अत्यंत चुकीची बाब। धार्मिक कामासाठी अशी कोणती मागणी आल्यास त्यांनी माझ्याकडे पाठवावी। मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री। या सगळ्यात पुरेसा गॅस सिलेंडर आणि इंधनाचा साठा असल्याचा दावा सरकारच्या वतीनं करण्यात येतोय। गॅस टंचाई काही ठिकाणी निश्चित आहे, हे नाकारता येत नाही। फक्त हे खरेदी करण्यामध्ये 1-2 दिवसाची थोडीशी अडचण आली होती, परंतु आता गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल आहे, हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। पण काही लोक ब्लॅकमेलच्या नावाखाली सर्वसामान्य जो त्रास देत आहेत त्यांच्यावर आता कारवाई करण्याची वेळ आलेली आहे। सिलेंडर टंचाईच्या काळात झालेल्या ह्या प्रकरणानं मराठी विरुद्ध जैन असा नवा वाद उद्भवल्याचं पाहायला मिळतंय। मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या स्पष्टीकरणानंतर वाद शमणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।